श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ओल्या नारळापासून आईस्क्रीमची रेसिपी पाहूया. त्यासाठी एक मीडियम साईजचा मी नारळ घेतला आहे. नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे. त्याचा मागचा भाग काळा काढून घ्यायचा आहे व बारीक काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत काप व थोडेसे काप आपण साईडला ठेवायचे आहेत. इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे. ते थोडं थोडं घालून मिक्सरला याचं चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अजून थोडंसं दूध घालायचं आहे व 4 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. त्यानंतर 5 हिरव्या वेलच्या सोलून त्यामध्ये घालायच्या आहेत. पुन्हा खडी साखर मी बारीक करून घेतलेली, त्याची पावडर करून घेतली, तीही 4 ते 5 चमचे घालायची आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता. पुन्हा आपण राहिलेलं सगळं दूध त्या मिश्रणात घालायचं आहे. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण लावून पुन्हा एकदम बारीक स्मूथ पेस्ट होईपर्यंत ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की ती मस्त आपली आईस्क्रीमची पेस्ट तयार झालेली आहे, एकदम स्मूथ अशी. आता आपले मिश्रण तयार झालेलं आहे. ते आता आपण सेट करण्यासाठी इथे मी कुल्फीचा मोल्ड घेतलेला आहे. त्यामध्ये चमच्याने भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही यूज अँड थ्रोवाले चहाचे कपमध्येही हे सेट करू शकता किंवा काचेच्या ग्लासमध्येही सेट करू शकता किंवा एखादा प्लास्टिकचा डबा असेल तर त्यामध्येही ओतून सेट करण्यासाठी ठेवू शकता. व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. ही कुल्फी खूपच टेस्टला अप्रतिम लागते व खूपच हेल्दी अशी ही आईस्क्रीम आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता आपले मोल्ड भरून झालेले आहेत. त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेलं ओलं खोबरं ते घालायचं आहे त्यामध्ये. पुन्हा आपण चमच्याच्या मागच्या भागाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मोल्डमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण हे सिल्वर फॉईल पेपरने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. व सुरीने थोडंसं मध्यभागी याला होल करून घ्यायचे आहेत या पद्धतीने, म्हणजे आपली आईस्क्रीमची कांडी व्यवस्थित यामध्ये सेट होईल. आईस्क्रीम डिमोल्ड करायला सोपं पडेल. त्यानंतर याचे झाकण लावून मध्यभागी आईस्क्रीमची स्टिक सेट करून घ्यायची आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे. याच पद्धतीने आपण सर्व मोल्डला झाकण व आईस्क्रीम स्टिक लावून घेणार आहोत. आता आपले सर्व मोल्ड व्यवस्थित पॅक करून झालेले आहेत. आता हे आपण फ्रीझरला 5 ते 6 तास सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे थोडंसं मिश्रण राहिले ते मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. वरून खोबऱ्याचे बारीक काप घालणार आहे व ह्यालाही सिल्वर फॉईल पेपरने पॅक करून वरून झाकण लावून सेट होण्यासाठी 5 ते 6 तास ठेवायचं आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईटही हे सेट होण्यासाठी ठेवू शकता फ्रीझरला. 5 ते 6 तासानंतर पुन्हा आपण हे बाहेर काढून डिमोल्ड करून घ्यायचे आहेत आईस्क्रीम. तुम्ही बघू शकता की ते मस्त आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. अगदी अजिबात तुटलेलंही नाही. एकदम व्यवस्थित असं हे आईस्क्रीम डिमोल्डही होते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.